अमोल गागरे विनंती असेल आपल्या अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्या. रॉयल ट्रॉफी 2025 मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेव रचिले पाया उभरले देवलया, नाम तयाचा किंकर त्यांनी रचिले ते आवर, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झाले कळस भजन करा सावकश, बहिणी म्हणते फडकोती जोजा, निरापणा केलं वजा, तुका म्हणे याजसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस रॉयल ट्रॉफीचा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जे पाचही संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाले त्या पाचही संघांमधलं तुंबळ युद्ध तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी, विशालजी टिंगरे यांनी आपण पाहतो नाणेफेक जिंकला आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू हा निर्णय घेतला. 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांमध्ये आयकॉन खेळाडू एकच षटक टाकू शकतो याची नोंद घ्या. 4 गोलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वापरायचे आहेत. त्यामध्ये सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. संघाचा आयकॉन येवलेवाडी गावचा कोहिनूर हिरा रोहित खरात, तर नॉन स्ट्राईक वरती मिस्टर मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्या खेळाडू सातत्याने चर्चा झालेली आहे अमोल गागरे, तर गोलंदाजी मार्कवरती आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी गावचा सुपरस्टार संघाचा आयकॉन विशाल निघोटला तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. येस, पहिल्या चेंडूचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. रॉयल ट्रॉफी 2025 टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. उजाने डावकर ह्याचं कॉम्बिनेशन पुन्हा एकदा आपण पाहतो या सामन्यामध्ये कंटिन्युअसली ठेवलेलं आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आपण पाहतोय कोण गरुड झेप मारणार आहे आणि कोण पुढील फेरीमध्ये दाखल होईल हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. पहिलाच बॉल आपण पाहतो आतमध्ये येणार आहे. विशाल निघोट खरं तर या मैदानाचा खरा खडा त्याला माहिती आहे. अनेक वर्ष या मैदानावरती एक चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजचा एक किताब ह्याच मैदानावरती त्याने आपल्या नावावरती केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रचंड गुणवत्तेच्या जोरावरती स्वतःचं अधिराज्य इथे मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं आहे. तर रोहित खरातला पहिल्याच चेंडूने मात्र निवृत्त करून टाकलं. प्रश्नांची सरबत्ती पहिल्याच चेंडूवरती उभी केली. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक असल्याकारणाने डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक उभा करून विशाल निघोट गोलंदाजी करतायत. डान्सिंग डाऊन द विकेट पुढून सरसावण्याचा प्रयत्न मिळवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाने चूक झाली. पाठीमागे कव्हरचं क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला जाईल, चांगले क्षेत्ररक्षक करेल आणि त्याचबरोबर आपण पाहतो एक धाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका धावेबरोबरच संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जातं. श्री गणेश इथे मैदानाच्या आतमध्ये उघडलं जातं. 1,51,000 रुपये सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, कर्तृत्वाची स्पर्धा आणि नेतृत्वाची स्पर्धा म्हणून आपण पाहतो. बंटी अर्थ विशाल गायकवाड सर, रॉयल ग्रुप, सायरम मित्र परिवार, संदीप दादा कोतकर युवा मंच आणि सायरम शशिकांत भाऊ दसगुडे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानानं उभा राहणारा शिरूर तालुक्यातील शिरूर शहरातले एक माराची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि या सन्मानाच्या स्पर्धेची सांगता आपण आज या मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. एक सिंगल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अमोल गागरे दिवसभरामध्ये वा सुंदर बॉल होता, आग ओकणारा चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं संगमनेर तालुक्याला बिलॉंग करणारे आमचे हेमंत परदेशी सर आहे. स्क्वेअरले पंचांच्या भूमिकेमध्ये पारनेर तालुक्यातनं सतीश झिंजूरकर सरांना आपण पाहता. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये शिरूर तालुक्यातून पांडुरंग सरदे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. यानंतर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात सन्मान्य मनोज बेल्लेकर सर, त्याचप्रमाणे आदरणीय गोपी जाधव सरांचाही देखील यानंतर आवाज तुम्ही ऐकणार आहात. या दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आकाश पवार सर आहेत आणि या सर्वांना प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे tenniscricket.in या सर्वांचं स्वागत करूया आपण. अमोल गागरे आडव्या बॅटला सुंदर फटका, परंतु तिथे काय कोट टिपलाय, आपलातून कोट, वंडरफुल कोट बाय शुभम गीते. जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये आणि अमोल गागरेचा खेळ थांबलाय. डावाला डीजे थँक्यू. तिसऱ्या पंचांकडे आपण खरं तर जाऊयात. तिथे पाहूयात आपण पाहतो तिथे घडलंय काय. ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेला आहे. आडव्या बॅटने फटका खेळलेला होता शुभम गीते. काल खरं तर राहुल गोगडे आपण जर पाहिलं अक्षित तावरेने देखील असाच महत्त्वाच्या क्षणी एक चांगली उंच उडी मारली आणि तिथे जो राहुल शेला वरमे ट्रॅफिक चालवतो त्याला थांबवलेला आहे. इथे देखील घडलंय काय. बॉडी लँग्वेज अमोल गागरेची सांगते की थोडासा त्याचा प्रयत्न फसलाय तिथे, परंतु तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. tenniscricket.in ची संपूर्ण टीम आहे आपल्यासोबत आणि तिथे खरं तर नक्कीच चाचपणी केली जाते आहे. या सुंदर झेल शुभम गीतेचा. अमोल गागरे इथे मैदानावरती महत्त्वपूर्ण सामन्यावरती लवकर बाद होतोय. संघाला पहिला धक्का आहे.
पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. तरी एक वादळ शांत होतो ना होतं तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावतोय. पारनेर तालुक्याचा रन मशीन मधुर धुळे यांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. या मैदानाचा आणि मधुर धुळेचा इतिहास प्रचंड मोठा राहिलेला आहे. परंतु याआधी तुम्ही काय केलं त्या गोष्टी मॅटर करत नाही. पुन्हा एकदा नवीन सूर्योदय तुम्हाला नवी सुरुवात करून देत असतो. परंतु विशाल निकोट आडव्या बॅटने असंही वाटलं होतं की चेंडू मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे पलायन करेल. शुभम गीतेने हनुमान उडी घेतली ती त्याने अफलातून कॉट टिफला मैदानावरती. पहिला हादरा मैदानावरती बसलेला आहे. कर्जुले हरेश्वर ही टीमला कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथे लढाई अस्तित्वांची आहे आणि मी सातत्याने सांगितलं की जिथे लढाई अस्तित्वांची असते तिथे तुमचं सत्तज्ञान हे ब्रह्म ज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. तुमच्या फिलॉसॉफीज महत्त्वाच्या असतात. तुम्ही पॉझिटिव्हली विचार करता का निगेटिव्हली विचार करता यावरनं तुमचा प्रवास ठरलेला असतो. ऑफस्टिकच्या पलीकडे हा चेंडू होता. आग ओकणार होता. पहिल्याच षटकामध्ये विशाल निगोडने प्रश्नांची सरबत्ती इथे मैदानाच्या आतमध्ये उभे केलेली आहे. त्यामुळे आपण पाहतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे खेळाडू प्रचंड मागणी राहिलेली आहे. अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ आयडॉल ॲज अ आयकॉन कमर्शियल गटातलं क्रिकेट देखील खूप मोठ्या उंचीवरती खेळणारा सुपरस्टार राहिलेला आहे. आणि याही मैदानावरती आपण पाहतोय दुसऱ्या दिवसामध्ये या खेळाडूंनी केलेली धुमाकूळ घातलेला धुमाकूळ तुम्हाला पाहायला मिळतोय. जिथून त्यांनी खरं तर सामना सोडून दिला होता. पुन्हा एकदा आजच्या दिवसाची सुरुवात विशाल निगोडनं तिथूनच केलेला आहे. एक धावपलकावरती आत्तापर्यंत 5 चेंडू विशाल निगोडनं टाकलेला आहे. अमोल गागरे सारखा एक मोठा सुपरस्टार टिपलाय आणि त्याचबरोबर आपण पाहतो प्रश्नांची सरबत्ती देखील या षटकामध्ये केलेली आहे. यावेळेचा चेंडू शेवटचा चेंडू होता. माहिती होतं की विशाल निगोड तो चाणक्य गोलंदाज आहे. मधुर धुळे चेंडूला फक्त तिथे दिशा दाखवली. एक धाव घेतली आणि एका धावीबरोबरच षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 1 गडी बाद 2 धावा. लातून झेल टिपला होता तो मात्र गोलंदाजी मार्कवरती येतील आणि मुख्य पंच आपण पाहतो 9 चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये करतील. नो बॉल इथे मैदानावरती असेल. नो बॉलवरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 3 यावेळेचा चेंडू इनसाइड आउट. सुंदर फटका मधुर धुळेचा परंतु भिडतीचा अडथळा त्यामुळे धावा तुम्हाला पळून काढायच्या. तिथे एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता आपण पाहतो 4 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1,51,000 रुपये. खरं तर या स्पर्धेचं 3रं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये ज्या संघाने बाजी मारली होती रॉयल ट्रॉफीमध्ये अर्थात तो संघ धानोरी स्पोर्ट क्लब संघ इथं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 3रं पर्व आहे परंतु या 3ऱ्या पर्वामधील अनेक क्रीडा रसिकांच्या मनावरती गारुड निर्माण केलं आहे रॉयल ट्रॉफीनं आणि आज आपण या स्पर्धेची सांगता अर्थ शेवटचा दिवस मैदानावरती पाहतो. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे गेले. मिड ऑफला बीट करायचा होता रोहित करातला परंतु चेंडूचा आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग जरी झाला असला परंतु गॅप शोधू शकलेला नाही. तिथे चांगला बॉल होता. शुभम गीते पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो हा खेळाडू नव्हता परंतु जसा मोठा मंच होता माहिती होतं भरत दादांना की इथे आता गरज आहे. कारण अनेक मोठे सुपरस्टार ज्या खेळाडूंनी मात्र महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवलं नवे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील आपला कर्तृत्वाचा झेंडा रोवलेला आहे. ते अनेक खेळाडू तुम्हाला आज ह्या मैदानावरती पाहायला मिळेल. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा आहे. इथे बीट करतोय पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला पाठीमागं खूप दूरवरचा क्षेत्ररक्षक आहे. विशाल निघोटला चेंडू बीट करेल आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. रोहित खरातच्या बॅटमधनं सनसनी चौकार.
वेलकम चौकार असेल, धावेंची कोंडी फोडणारा हा चौकार असेल, कुठेतरी प्रेशर बनलं होतं विशाल निगुणनं पहिल्या षटकामध्ये आणि याही षटकामध्ये धावा थोड्याशा कमी आलेल्या होत्या. चौकार येईल, चौकाराबरोबरच कॉन्फिडन्स वाढवेल, रोहित खरातचा धावफलक पुढे जाईल. 8 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 षटकांची लढत आहे. कर्तृत्व तुम्हाला मैदानावरती दाखवायचंच आहे, कारण हे कर्तृत्व पाहण्यासाठी प्रेक्षक राजाला फटका फसलाय मिड ऑफ पाठीमागे विशाल निगोट चेंडूच्या खाली काय सुंदर झेल टिपलाय. संघाचा आयकॉन कोसळतोय. रोहित खरात बॅक टू द पवेलियन, संघाला दुसरा क्रमांकाचं भगदाड. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जाळे रचलं होतं, ट्रॅप उभा केला होता भरत दादाने आणि त्या ट्रॅपमध्ये खूप मोठा मासा गळायला लागलेला आहे. रोहित खरात साधा सुद्धा मामूली खेळाडू नव्हता. पहिल्या दिवसामध्ये त्याने घातलेला धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळत होता. दुसरा गडी मैदानाच्या आतमध्ये कोसळलाय. नाणेफेक जिंकत विशाल टिंगरे या संघाच्या नेत्याने आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतला हे आपण पाहतो. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही घेतलेला निर्णय जोपर्यंत सक्सेसफुल ठरत नाही तोपर्यंत हे जग तुमच्याकडे संशयाच्या नजरेनं पाहतो आणि संशयाने पाहणार नजरा ज्यावेळेस आदराने झुकतील ना मित्रांनो, त्यावेळेस आपण समजून जाऊ आपण योग्य ट्रॅकवरती आहे. प्रवीण गावडे या मैदानाचा इतिहास मोठा आहे आणि खरं तर आपण पाहतो ज्यावेळेस त्यांचा हाप होता प्रवीण गावडेनेच या संघाला इथून बाहेर काढलेलं होतं. इथं कर्तृत्व गाजवायचं पहा. 2 गडी बाद 8 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शुभम गीते एक लाजबाब झेल टिपला आणि त्यानंतर गोलंदाजीतनं मात्र उरलेलं काम करतोय. अंगभेदक मारा होता. गती परिवर्तन आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये असेल. लेग बिफोर विकेटची, परंतु मला वाटतं या स्पर्धेमध्ये तो नियम नाहीये. चांगली गोलंदाजी या खेळपट्टीवरती मी सातत्याने सांगत आलो की सिमेंट विकेटवरती ज्यावेळेस तुम्ही खेळताना तुमच्याकडे व्हेरिएशनच असले पाहिजे. तुम्ही भन्नाट वेगाने येताल, प्रचंड वेग धारण करतात, तितक्या दुपटीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेले आम्ही 5 दिवसामध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे गती परिवर्तन व्हेरिएशन असले पाहिजे, विविधता तुमच्याकडे असली पाहिजे, तर मात्र गोलंदाज इथे खरं तर स्वतःचं अस्तित्व उभं करू शकते. कारण गुरु लेझर चेंडूवरती तुम्ही सामने खेळत आहात आणि या मैदानावरती धावांची प्रचंड मोठी उधळण आम्ही 5 दिवसामध्ये पाहिलेली आहे. तर आजच्या दिवसामध्ये काय होणार. सुंदर बॉल, अफलातून गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला मंडळी आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8 धावा कर्जुले हरेश्वर. थँक्यू. पारितोषिक इथं मैदानाच्या आतमध्ये येतोय. मधुर धुळे आणि प्रवीण गावडे या दोन्ही खेळाडूंच्या षटकार हॅट्रिकसाठी सुनीलजी नांगरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथं असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. खरं तर सुनील नांगरे सर मी अनेक वेळा पाहिलेला आहे. विशेष म्हणजे असे काही खेळाडू जे खरं तर शेतकरी कुटुंबात आले, गरीब परिस्थितीतून पुढे आले, त्या अशा खेळाडूंसाठी सातत्यानेच खरं तर मोठं योगदान आहे आणि त्याच नांगरे साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता पाहायला मिळतात आपल्याला 8 धावा. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण प्रवीण पलांडे यांना इथे पाहत आहोत. मधुर धुळे आणि प्रवीण गावडे गेले कित्येक वर्ष पारनेर तालुक्याचं क्रिकेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेणारे दोन्ही सुपरस्टार आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांना लढाई अस्तित्वांची खेळायची आहे. पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आहे. मधुर धुळेचा ब्लास्ट आहे हा. डीप लॉंग ऑन फोडलाय. विशाल निगोटच्या डोक्यावरनं मधुर धुळेवर रचलाय. षटकार. बॉलबॉय चेंडू फेका. जुन्नर प्रीमियर लीग सारख्या एका मानाच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आज मधुर धुळे ठरलेला आहे. याच मैदानावरती अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहे आणि परिस्थिती जितकी खरं तर गंभीर आहे तितका खंबीर मधुर धुळे देखील आहे. अजूनही ओळीने 2 षटकार जर आले तर आदरणीय सुनीलजी नांगरे पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक इथं असेल. आज आपण पाहतो जुने चेंडू आपल्याला वापरावे लागतील याची नोंद घ्या. कधीही चेंडू कुठेही जाऊ द्या हरवला
किंवा खराब झाला तरी आपण पाहतो जुन्या चेंडूनच सामना पुढे आपल्याला दोन दोन षटकांच्या आतमध्ये जर चेंडू हरवला तर नवीन चेंडू आपण देणार आहोत, परंतु 2 षटकांच्या नंतर गेला तर मग मात्र आपण पाहतो की आपल्याला जुन्या चेंडूनच सामना पुढे चालू करावा लागणार आहे। षटकार इथे मैदानावरती आला, षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो, धावपलकावरती नजर टाकली असता 14 धावा इथे मैदानावरती आहे। माहिती आहे धावींची कोंडी फोडायचं, धावपलक मैदानाच्या आतमध्ये गोळा करायचा आहे। हा बॉल ऑफस्टिकच्या पलीकडे सरकत फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग इथे नाहीये। 1,51,000 रुपये। खरं तर मी पहिल्या दिवसामध्ये सांगितले ज्यावेळेस खरं तर टेनिस क्रिकेटचा हंगाम चालू होतो ना, शिरूर शहरातल्या प्रेक्षकांना रॉयल ट्रॉफीची प्रतीक्षा असते, कारण आपली ट्रॉफी रॉयल ट्रॉफी आणि विशेष म्हणजे आपण पाहतो सर्वांना एकत्रित करून उभा राहणं मोठा सोहळा आम्ही आदरणीय विशाल अर्थ बंटी गायकवाड सरांच्या माध्यमातून पाहतो, त्यांना तितकी सुंदर साथ आपण पाहतो। रॉयल ग्रुप, संदीप दादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसगुडे आणि सायरम मित्र पवार यांच्या माध्यमातून आहे। एकीचं बळ काय असतं हे खरं तर आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे। 15 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतो, अवांतर धावेबरोबरच संघाचा धावफलकाला चालना मिळते। मधुर धुळे एका षटकाराबरोबर 8 धावांवरती आहे, तर प्रवीण धुळे प्रवीण गावडे 2 चेंडू खेळलेले आहेत आणि अजूनही आपण पाहतो खातं त्याने मैदानावरती खोललेलं नाहीये। 15 धावा धावफलक मैदानावरती पाहायला मिळतो, कव्हरला फटका होता, प्रवीण गावडेने घरट सोडलंय, घडलंय काय तिथे, चेंडू कव्हरच्या हातामध्ये, प्रवीण गावडेने घरट सोडला आणि पाठीमागं पाहत होता घरावरनं बुलडोजर फिरलेला होता। क्रिकेट मधले आत्महत्या, बिग विकेट डाऊन, प्रवीण गावडेचा खेळ थांबला, डावाला तिसरा खिंडार। न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, अनिल माळी तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात। पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत तसा डाव मैदानाच्या आतमध्ये कोसळत चाललेला आहे। तू चल मी आलो अशी परिस्थिती, असं कुठं वाटलं होतं की आता चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये होईल, इथे कव्हरच्या क्षेत्ररक्षाने केलेली कमाल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेली आहे। यावेळेचा चेंडू इनसाइड आउट, भिंतीचा अडथळा, त्यामुळे धावा तुम्हाला पळून घ्यायच्यात। एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेसाठी देखील आपण पाहतो प्रयत्न केलाय आणि बघता बघता आपण पाहतो 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो, 17 धावा धावपलकावरती। अभी नहीं तो कभी नहीं अशी कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल। अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तूले है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है। हा बॉल सर्वांनाच बीट करून गेलाय, वाईड प्लस चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार, नशिबाची साथ, 4 धावा। कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है। 22 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल। हा बॉल, हा मुख्य पंच नो चेंडूची घोषणा। गेट समोर कुणीही गाडी लावू नका, ज्यांनी टू व्हीलर आता पार्क केली विनंती आहे पलीकडे लावा सर। आता आलेले मान्यवर पलीकडे लावा सर, थोडंसं कडे लावूयात आपण, कारण आज आपण पाहतो मान्यवरांची मांदियाळी इथे येणार आहे। नो चेंडू असेल, धावफल पुढे जाईल, धावफलकावरती 23 धावा, तो फ्री हिट आपण इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मधुर धुळे आडव्या बॅटनं गोफंड फिरतीये, चेंडू सरळ आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर, वाघांची प्रचंड मोठी दहाड होती, षटकार। मेहनत से ऊंचे सपनों का सम्राट बन जाना इतना आसान नहीं, मधुर धुळे बन जाना। सुंदर फटका होता। या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो, धावपलकावरती नजर टाकल्या असता 29 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बड़ा। आणि मधुर धुळेने आपण पाहतो मैदानावरती आता प्रतिस्पर्धा संघाचे डाव उधळून लावायला सुरुवात केलेली आहे। प्रवीण पलांडे यांच्यावरती आक्रमण या षटकामध्ये
यावेळेचा चेंडू समोर पुण्यामध्ये प्रॉपर बॅटवरती मिडल झाला नाही. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभे आहेत, तिथे एक एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच पहा षटक क्रमांक 3 मैदानावरती संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने आपण पाहतोय 30 धावा 3 गडी बाद कर्जुले हरेश्वर. तीन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 30 धावा. जबाबदारी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागणार आहे. मी सातत्याने सांगितलं की जबाबदारीचं कुठलंही वय नसतं. काहींना वयाच्या 16 वर्षी जबाबदारी घ्यावी लागते, तर काही जण वयाशी 40 जरी ओलांडली तरी जबाबदारीचं भान राहत नाही. मधुर धुळे जबाबदारी घ्यायची. बॅक टू द बॉलर. हा फटका प्रॉपर बॅटवरती मिडल झालाच नाही. शुभम गीते गोलंदाजी मार्कवरती आले. एक धाव दुसऱ्या धावेसाठी फेकी, ते खराब आहे फेकी, तोपर्यंत मात्र घेतला गेलेला 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 32 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. मौडानं होतं एवढं मोठं रामायण, हे जर माहीत असतं तर शब्दांच्याही स्वाधीन झालो असतो, परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतीकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंतकौरव असतात, ओठात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे, कारण आपण पाहतो इथे साधा सुद्धा मंच नाहीये. जगाच्या दोन्ही टीमला आपण पाहतो खरं तर एक एक रिव्ह्यू आहे आणि आपण पाहतो ओव्हरस्टेपिंग आणि यासाठी अजिबात आपण पाहतो तो रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या. वाईड आणि आपण पाहतो बिबन नोट, त्याचप्रमाणे आपण पाहतो रनआउटच्या माध्यमातून देखील मला वाटतं ते ऑनफिल्ड पंच घेतीलच, परंतु ओव्हरस्टेपिंग आणि यासाठी तुम्हाला रिव्ह्यू नसेल. ऑफस्टिकच्या पलीकडे सरकला मधुर धुळे, आग लावतो, आगीचा आगड बंबू उसळतोय. प्रवीण फलांडेच्या डोक्यावर ना खनखनी षटकार. थँक्यू डीजे. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल, येत्या संकटास तुला भिडावं लागेल. अरे जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा, तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानेच लढावं लागेल. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला पाणी सौजन्य दिले डेक्कन एक्वा अर्थात कयुमबाई शेख आणि त्यांचे संपूर्ण ऑफिशियल टीमचा आपण मनपूर्वक खरं तर ऋण व्यक्त करूयात. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बाजूबाजून देशपांडे मुठभर मावळे हाताने घेतली आणि घोडखिंडीची पावनखिंड केली. ती पावनखिंड मधुर धुळ करायचे, परंतु समोर शुभम गीतेने मात्र आगीचे गोळे टाकले, ते विस्तवाचे निखारे टाकलेत आतापर्यंत आणि एक अफलातून गोलंदाजी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली आहे. यावेळेचा चेंडू मधुर धुळे विशाल निगोटच्या डोक्यावर फेकून देतोय. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, चरण षटकार. अरे खचून जाशील वेड्या स्वतःशी स्वतः लढताना, बघ एकदा गवताच्या त्या पात्याला वादळात खेळताना. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मधुर धुळे एका बाजूने आपण पाहतो लढतो. आजच्या जगामध्ये किल्ला बांधतो कोण, ह्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाहीये. आजच्या जगामध्ये किल्ला राखतो कोण, त्या गोष्टीला खूप अर्थ राहिलेला आहे. त्यामुळे कर्तृत्व तुम्हाला गाजवायचं आहे. मी सातत्याने सांगितलं की दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छात्रामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छात्रामध्ये दम असेल तो शिकारी करणार देखील जाते म्हणते. पंचकडे चेडू फेकत चला बरं का. तिथे तुम्हाला कर्तृत्व इथे मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं आहे. 44 धावा धावफलकावरती, तर 16 चेंडूमध्ये 31 धावा मधुर धुळे यांच्या बॅटमधनं आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू रख खून में उबाल, जब तक जवानी है इसी तेरे अंदाज की पूरी दुनिया दीवानी है. मधुर धुळे सेट ऑन फायर, षटकार.
मॅच बॉल आलेला आहे, पहा मॅच बॉल आलेला आहे, चेंडू घ्या तिथे। घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है लेकिन पहचान तो तुम्हें अपना बनानी पड़ेगी और मधुर धोळा दरा पूरी तरह से पहचान मैदान के अंदर जारी है। षटकारा बरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतोय। 4 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर कर्जुल हरिया संघाचा अर्धशतक धावपलकावरती पूर्ण होतोय। 50 धावा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळणार आहेत। शेवटचं षटक आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। थोडा फोडा आणि राज्य करा धावेंची उधळण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची। मी सातत्याने सांगितलं की कुठलाही धावपलक तुम्हाला विजयाची खात्री देत नाही। 3.5 तासापूर्वी 434 बनवलं होतं ऑस्ट्रेलिया संघाने। 3.5 तासानंतर हर्षल गिब्सने 175 धावाच्या वादळी इनिंगने उद्ध्वस्त करून टाकलं। क्रिकेट बनतात रेकॉर्ड्स बनतात मोडण्यासाठीच आणि मला वाटतं ते रेकॉर्ड्स अनेक वेळा या मैदानावरती बनलेले आहेत। शेवटचं षटक मैदानावरती नारायण चौधरी या गोलंदाजाने देखील या खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत चांगली आपण पाहतोय गोलंदाजी केलेली आहे। तरी इथे देखील तीच कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे। शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नारायण चौधरीची गाठ पडली अनिल माळीची, जो अजूनही एकही चेंडू खेळणार आहे। परंतु मधुर धुळे 17 चेंडूमध्ये 37 धावेंची विध्वंसक इनिंग त्याची इथे मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला। हा बॉल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे। मुख्य पंच वाईड चेंडूची घोषणा करतील। अवांतर धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो। धावपलकावरती नजर टाकली असता 51 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। कर्तृत्व गाजवायचं तुम्हाला, हे रणांगण गाजवायचं आहे। कोण अजिंक्य क्षितिजा पटालावरती भरारी मारून जाणार आहे, कोण या तिसऱ्या पर्वाचा सिकंदर ठरणार आहे। घोणघोर युद्ध, तुंबळ युद्ध या मैदानावरती आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। हा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये माहिती होतं मधुर धुळे स्ट्राईकसाठी खटाटोप करेल आणि अनिल माळीला मात्र आपले विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल। डावाला चौथं खिंडार आहे, फलंदाज बाद। न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहिले होतं विशाल वाघ, परंतु ते नॉनस्टॅक वरती असेल कारण स्ट्राईक वरती जर आपण पाहतो मधुर धुळे यांना तुम्ही इथे पाहतात या खेळाडू भोवती धावफलक फिरत आला आणि आतापर्यंत जो धावफलक गोळा केला त्यामध्ये 80% धावा या खेळाडूच्या राहिलेल्या आहेत। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये करतील। अवंतर यस आपण पाहतो फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेते। प्रत्येक टीमला आपण खरं तर एक रिव्ह्यू ठेवलेला आहे। तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी जातो जिथे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पांडुरंग सरोदे सर आपल्याला पाहायला मिळतात। या स्पर्धेमध्ये खरं तर फक्त खेळाडूंसाठी पारितोषिक आहेत असं अजिबात नाहीये। या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे। 50 रुपयाचं तुम्हाला कुपन खरेदी करायचं आहे आणि 50 रुपयाच्या कुपनमध्ये मात्र एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे आणि तिथे तुमचं जर नाव आलं नाही तर अजिबात निराश होऊ नका। इट्स अ वाईट बॉल। तिसऱ्या पंचाचा कॉल होतो इट्स अ वाईट बॉल। अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे 52 धावा। तर जे 5 भाग्यवान विजेते असणार आहे त्या 5 भाग्यवान विजेत्याला देखील आपण पाहतो रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून गोपी सर आपण गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देणार आहोत, म्हणजे कुणी निराश होणार नाही। 52 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता। शेवटचा क्रमांक षटक आहे मधुर धुळे। यावेळेचा चेंडू फटका फसलाय तिथे संघाचा नेता चेंडूच्या खाली विशाल टिंगरे सेफली टेकन करतायत। तिथे मधुर धुळेचा झंझावात थांबवला शेवटच्या षटकामध्ये बिग विकेट डाऊन। माहिती होतं बॅट चालवायची तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा गोळा करायच्या, परंतु मधुर धुळेची इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात। लढलाय तो एका बाजूला। दरम्यानच्या काळात ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये युट्यूबला सौजन्य दिले महागणपती रंजनगाव गावची माजी सरपंच आणि आपण पाहतो आयोजक कमिटीचा एक आधारस्तंभ म्हणून यांच्याकडे आम्ही पाहतो। नवनिर्मित आयोजक म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। पहिलवान मोहनदादा शेळके दादांचं या ठिकाणी शुभागमन होतोय। रॉयल ट्रॉफी 2025 स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अर्थात बंटी गायकवाड सर यांच्या वतीने आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। त्याचबरोबर आपण पाहतोय अभि गव्हाणे आणि ऋषी गाडेकर हे दोन्ही मान्यवर
या ठिकाणी उपस्थित होता त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. क्रिकेटमध्ये असं असतं की जरी तुम्हाला फटका प्रॉपर आला नाही तर जोरामध्ये बॅट चालवा, जेणेकरून धावा मिळतील आणि तेच झालेलं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. नशिबाची साथ मिळते आहे. सनसनी चौकार आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. 56 धावा धावफलकावरती या चौकाराच्या बरोबरच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. संजय आले आले आपण पाहतो चौकारांनी खातं खोलतंय. धावा कशा येऊ द्यात त्याचं स्वागत अमोल गागरीची टीम करणार आहे. यावेळेचा चेंडू जागेवरनं फटका फसलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक उभा आहे आणि तिथे मात्र त्याच्याकडनं चूक झाली. एक धाव इथं मैदानावरती मिळेल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. 58 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतके दुःखे से कुछ चलनेवाला नाहीये. यानंतर होणारी एक मोठी मॅच संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव आणि यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट लोणीकंद. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटला सुंदर फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. थँक्यू डीजे. सीमारेषेच्या पलीकडे ज्यांनी झेल घेतला त्या इथे त्याचबरोबर आपण पाहतो खंडू शेठ शेंडगे. विनंती असेल आपण इथे व्यासपीठावरती या. रॉयल ट्रॉफी 2025च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ज्या प्रेक्षकांनी झेल घेतला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. 64 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतायत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि साईराम टीमचं काळेज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय भावी ग्रामपंचायत सदस्य कोल्हेवाडी खंडूशेठ शेंडके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अण्णांना विनंती असेल की आपण इथे व्यासपीठावरती या आणि असं नसतं व्हा. 65 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथे षटकाराला त्यानंतर भरकडलेला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू बॅटवरती प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. धावचीत संधी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. ऑनफिल्ड पंच आपण पाहतो तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. यानंतर एक मोठी मॅच आपल्या भेटीस येते. तिथे संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो यशवंत भाऊ पाचंगे 11 अर्थात HK स्पोर्ट लोणीकंद. अशा 2 तगड्या फौजांमधलं तुंबळ युद्ध तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहतोय चालू असलेल्या सामन्यातला पराभूत संघ आणि दुसऱ्या सामन्यातला पराभूत संघ ह्या दोघांची मॅच होईल. त्यातला विजेता सेमीफायनलला जाईल आणि पराभूत मात्र फलंदाज इथे बाद होईल. बॅटिंग एंडला आपण पाहतो फलंदाज बाद होतील इथे. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला पाणी सौजन्य दिले कयूमबाई शेख यांच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. त्या सर्वांचं आम्ही खरं तर मनपूर्वक ऋण इथे मैदानावरती व्यक्त करतो. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 65 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये थँक्स टू मधुर धुळे. अफलातून इनिंग खेळी. शेवटच्या षटकामध्ये संजयने देखील बॅट चालवली तिथे आणि हा धावफलक विजयाची गॅरंटी नक्कीच देऊ शकतो कारण अमोल गागरेच्या टीमकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्याला ऐकायचं आहे. ज्या आवाजाने आपण पाहतोय संपूर्ण क्रीडा रसिकांच्या मनावरती अनेक वर्ष दशक अधिराज्य गाजवलेले आहे. मनोज बेल्लेकर सर आपल्यासोबत जोडले जातील आणि त्याचबरोबर आपण पाहतो आदरणीय गोपी जाधव सर देखील आपल्यासोबत जोडले जातील. या दोन्ही मान्यवरांचं आपण रॉयल ट्रॉफीच्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापूर्वक स्वागत करूयात. 66 बनवायच्यात आणि त्या कशा बनवल्या जाणार हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती मनोज बेल्लेकर सरांना आमंत्रित करूया. सर या, तुमचं स्वागत आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच.
नमस्कार. रॉयल ग्रुप आणि सायरा मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025चं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. स्पर्धेचा असणारा आजचा हा शेवटचा दिवस आणि पंचांच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या पंचांसाठी अगदी आपण पाहतोय जान्हवी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जान्हवी स्पोर्ट आपणासही मी मनापासून धन्यवाद देईल, आपलंही मनापासून इकडे कौतुक करेल. विशेष करून अगदी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश झिंजुर्गे सरांना आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर पांडुरंग सरोदे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सतीश झिंजुर्गे यांच्या समवेत हेमंत परदेशी सर ऑनफिल्ड आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. आज अगदी आपण पाहिलं तर आपल्या समवेत आज गोपी जाधव सर सुद्धा अगदी जोडले जातात. कॉर्पोरेट लेवलला ज्यांचा खूप मोठा आवाज सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतो. त्याचबरोबर पुण्यातील नामवंत स्पर्धेसाठी त्याबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या ब्रँडेड क्रिकेटच्या स्पर्धा असतात, ब्रँडेड या शब्दासाठी की आपण त्या क्रिकेटच्या स्पर्धेची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत असतो आणि अशीच एक ब्रँडेड ट्रॉफी म्हणजे रॉयल ट्रॉफी याही स्पर्धेच्या निमित्ताने गोपी जाधव सर उपस्थित झालेत. आपले मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळेल त्यामध्ये अगदी आपण पाहतोय आयकॉन विशाल निघोटला आपण या ठिकाणी पाहणार आहे. निघोटवाडी मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय शुभम गीतेच्या जोडीला जो पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर इथे स्पर्धेच्या निमित्ताने खास करून आंबेगाव तालुक्यातील एक गोड आवाज रामदास डेरंगे सर सुद्धा जे उपस्थित झालेले आहेत त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 65 झालेले आहेत तरी आणि 66 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज मधुर धुळे त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 1,51,000 पहिल्या क्रमांकाला आहे. द्वितीय क्रमांकासाठी 1,00,000चं प्राईज आहे. तृतीय क्रमांकासाठी 71,000, चतुर्थ क्रमांकासाठी 61,000, पाचव्या क्रमांकासाठी 51,000चं प्राईज आणि पाचही क्रमांकासाठी जर अगदी आपण पाहिलं आकर्षक असणारे रॉयल ट्रॉफी आणि पाचही क्रमांक जर अगदी आपण पाहिले तर टोटल रक्कम आहे 4,34,000 रुपये. हे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण खेळाडूंसाठी देणार आहोत. प्रेक्षकांसाठी इलेक्ट्रिक बाईक याच लकीडॉटच्या माध्यमातून ही इलेक्ट्रिक बाईक निश्चितप्रमाणे मिळणार आहे. पलीकडच्या बाजूला आदरणीय आमचे मोहनदादा शेळके रांजणगाव महागणपतीचे सरपंच उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य आहे. मोहनदादांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगेल, रॉयल ट्रॉफी 2025 तुम्ही पाहताय. चला पुढच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. दोन्ही संघांचे संघनायक कॅप्टन जितेन शेळके आणि त्याबरोबर अमित अबकीर सर आपण टॉससाठी यायचं विनंती राहील. पलीकडच्या बाजूला ज्यांनी पाय भिंतीवरती समोर सोडलेले आहेत पायवरती घ्या, मांडी घालून बसा. भिंतीवर बसलेले पायवरती घ्या. कॅमेऱ्याच्या खाली तिथं बसलेले दोघं जण हां त्यांना पण सांगा तुमच्या उजव्या बाजूला पायवरती घ्या, सांगा त्यांना. पहिला चेंडू विशालचा आहे आणि जो सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. एक टप्पा खात 4 रन चौकार. थँक्यू. सुरुवात पाहणं किती आक्रमक होताना पाहायला मिळाली. 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. स्विचचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती आला नाहीये. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू बॅटला लागल्यानंतर थोडा शरीरावरती थांबला गेलाय. इथे कुठेतरी शरीराच्या दिशेने जर चेंडू आला नसता तर थोडासा धोका कदाचित निर्माण झाला असता. हे निश्चितप्रमाणे चित्र थोडंसं जाणवतंय. इलेक्ट्रिक बाईक लकीडॉटच्या माध्यमातून मिळणार आहे आणि लकीडॉटचे कुपन्स आता अवेलेबल पण झालेले आहेत. परत इथं गॅपमध्ये चेंडू झुडकला आहे. तिथे क्षेत्ररक्षक प्रवीण गावडेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रूपाने धापाला धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापाला धावसंख्या असेल आता 5 धावा. 66 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. रॉयल ट्रॉफी 2025चं आयोजन नियोजन निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला जे पाहायला मिळत आहे.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा जो पाहायला मिळाला व्हाईट बॉलच्या रोपडे धापलक वाटला जाईल. 6 धावा आहेत. 66चा पाठलाग चालू आहे. परत एकदा आपण पाहिले दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी अतिशय अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळते. आज खेळाडूंचं लक्ष लागले गेले, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आज संघमालकांचं लक्ष लागले गेले की रॉयल ट्रॉफीचा विजेता कोण याकडे लक्ष लागले गेले तर आहेच आहे. हेलिकॉप्टर शॉट जो खेळला गेला, पायावरती शूट टाकण्याचा प्रयत्न, एक धाव तरी येईल. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का, परंतु नंतरचा अगदी नकार दिला गेला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रोपडे धापालकर धावसंख्या असेल ती असेल आता 7 धावा धापालकरच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर प्रेक्षक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय हे प्रेक्षक वाट पाहत आहेत की केव्हा आम्हाला लकीडरचं कुपस आमच्या हातामध्ये येईल. लकीडरचं कुपस हातामध्ये आलं की या चिठ्ठ्या केव्हा काचेच्या बंद पेटीमध्ये टाकल्या जातील आणि संध्याकाळी माझा नंबर कसा लागला जाईल जेणेकरून मला इलेक्ट्रिक बाईक आज मला घरी न्यायची आहे. षटकार आलाय. तेजस घावटे हे आता प्रेक्षक गॅलरीमध्ये निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचले जातात. डाव्या बाजूला आहेत, समोर येतील, उजव्या बाजूला येतील आणि ज्यांना ज्यांना जरी तेजस घावटे आपल्यापर्यंत पोहोचले नाही, जर वेळ मिळाला तर संमेलन कक्षामध्ये सुद्धा आकाश पवार आमचे जे स्कोरर आहेत त्यांच्याकडे एक पुस्तक आहे आणि मुख्य व्यासपीठावरती सुद्धा लकीडोचे खूप सारे कुपन्स निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. चला टॉसला अजूनही या ठिकाणी उपस्थित झालेला नाही ती विनंती राहील. अमित तापकीर सर, चला अमित तापकीर सर आपण टॉससाठी लवकर चला विनंती राहणार आहे. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आदरणीय सुदाम पवार वस्तात ढवळगाव, त्यानंतर माणिक लोंढे ढवळगाव, हा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या सगळ्या मित्रपरिवाराचं रॉयल ट्रॉफीच्या वतीने मनापासून स्वागत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपले. 13 धावा धावपराकरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. उर्वरित असणाऱ्या 24 चेंडू 53 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. यानंतरचा सुद्धा 5च ओव्हरचा सामना राहील. आम्ही सर 5 ओव्हरची मॅच आयकॉन एक षटक टाकणार आहे आणि टॉस यानंतरच्या सामन्याचा आपण या ठिकाणी करतोय. रॉयल ट्रॉफीचे मुख्य आयोजक आदरणीय विशाल उर्फ बंडीशेठ गायकवाड, रांजणगाव महागणपतीचे सरपंच, क्रिकेटचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय मोहनदादा शेळके निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. अंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी सिरीजसाठी असणारे एक बॅट निश्चितच आपल्यापर्यंत पोचले गेलेले. ओनर बाळा गायकवाड यांना मनापासून धन्यवाद. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट तर मॅन ऑफ दी सिरीजसाठी सुद्धा एक आकर्षक कॅप या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. इथं धावसंख्येचा पाठलाग करणं इतकं सोपं अजिबात नाहीये जितकं आपल्याला सोपं वाटलं जाते. पाहूया काय करामात मैदानाच्या आपल्या ठिकाणी जी होणार आहे. गोलंदाज स्पर्धेत आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू बॅटवरती आला, तिथं क्षेत्ररक्षक होता, मोठी विकेट आली आहे. शुभम गीतेची विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावाचा विचार जर आपण या ठिकाणी जो केला तर पहिल्या डावामध्ये काय घडलं होतं, अमोल गागरेचा झेल घेतला होता शुभम गीतेने, अमोल गागरे बाद झाला होता. दुसऱ्या डावामध्ये याच अमोल गागरेने ज्यांनी झेल घेतला होता शुभम गीतेने, त्या शुभम गीतेला बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. टॉस होतोय नंतरच्या सामन्याचा आणि टॉस संपन्न झाल्यानंतर टॉस जिंकलाय तो संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे. जितेश शेळके अँड कंपनी आणि टॉस जिंकला आणि सुरुवातीलाच गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी जो घेतलेला आहे. कुपन अवेलेबल झालेले आहेत. ज्यांना ज्यांना कुपन पाहिजे असेल त्यांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन जरी कुपन घेतले तर काय हरकत नाही. गॅलरीमध्ये आपल्यापर्यंत स्वयंसेवक आपल्यापर्यंत पोहोचले जातीलच, तिथे आपण कुपन घ्या.
इलेक्ट्रिक बाईक आहे आज लकडराच्या माध्यमातून पफिया आणि लिमिटेड पुस्तकं राहिली जातात. म्हणजे आपण म्हणतो ना 5 दिवस आपण ही पुस्तकं निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचवली होती. आज मला वाटतं फक्त 4-5 पुस्तकं शिल्लक राहिलेली आहेत. तेवढी 4-5 पुस्तकं संपली की लकडराचे कुपन सुद्धा संपणार आहे. ज्यांना कोणाला घ्यायच्या असतील त्यांनी आता मला वाटतं अर्धा एक तास खूप होईल. सेमी फायनल पहिली जी आहे हा ये दादा इथं उजव्या बाजूला द्या दादा नाही कुपन द्या. 13 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता स्वतः भरत दादा मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचले गेलेत. भरत दादा टिंगरे वा अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे खास करून अमोल गागरेचं कौतुक करायला लागेल. 3 चेंडू आतापर्यंत अमोल गागरेने टाकले. एकही धाव त्याने खर्च केली नाहीये आणि एक ब्रेक थ्रू दिलेला आहे. एक विकेट त्यांनी जी मिळवलेली आहे. आणि यावेळेस अगदी आपण पाहिले लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. चेंडूने घेतली सीमारेषेला धडक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर एकदम कडक. यावेळेस अगदी आपण पाहतोय तिथे डायरेक्ट हिटका करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तिथेच अगदी आपण पाहिलं नो बॉल आणि प्लस 22च्या रूपाने एक सिंगल अशा तब्बल 2 धावा येतील. दिन दहाडे मैदान के अंदर की भी चोरी. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धावले 19. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी अगदी आपण पाहतोय रांजणगाव महागणपती या देवस्थानच्या असणारे मुख्य पुजारी आणि एक जुने दांडे खेळाडू आदरणीय महेशदादा कुलकर्णी ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आमचे भास्कर गोळे भूषण गोळे यांचे चुलत बंधू उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. चेंडू सोडून दिलाय आणि इथे चेंडू का सोडून दिला असावा प्रश्नचिन्ह खूप मोठं आहे. लाईन आणि लेनमध्ये निश्चितप्रमाणे हा चेंडू जो टाकला गेला होता फ्री हिटचा चेंडू असा का सोडून दिला असेल हे प्रश्न सातत्याने भेडसावणार आहेत. 19 धावा आहेत. फुलटॉस उसपे बन के बॉस. फुलटॉस वरती फुलटॉल वसूल केलाय. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. 5 चेंडू अतिशय अप्रतिम आलेत. एकच चेंडू इतका खराब येताना पाहायला मिळाला जो फुलटॉस आला. एक चेंडू खराब येताना पाहायला मिळाला होता जो नो बॉल पडला गेला होता. त्या धावा कुठेतरी इथे संघाला सुस्थितीत आणताना पाहायला मिळतील. खास करून दांडे स्पोर्ट क्लब धानोरी या संघासाठी 2 षटकं संपली. 25 धावा एकाड्याच्या मोबाईलमध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि धावा बनवायचे 41. 18 चेंडू 41. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी आदरणीय शिरू पोलीस स्टेशनचे आदरणीय झेंडे साहेब आणि माने साहेब उपस्थित झाले. मनापासून स्वागत. 18-41. महेंद्र गदादे एक जुने दांडे खेळाडू ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. मोहनदादांचं या ठिकाणी आगमन. महेशदादांचं या ठिकाणी आगमन. साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सगळी मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत. पण मोहनदादा एक गोष्ट आवर्जून सांगेल. मोहनदादा रॉयल ट्रॉफीचा असता हा ट्रेलर आहे. पिक्चर आपल्याला शिरूर नगरीमध्ये मे महिन्यात पाहायला मिळणार आहे. कमिंग सून रॉयल ट्रॉफी सीझन 4. वाह चेंडू जसा बैट वरती आलाय मानो की जब प्रैक्टिस कर रहे हैं ना वैसे सेकंड चले गए मैदान के बाहर. 6 रन. धावसंख्या अगदी आपण या ठिकाणी 31 वरती धापले जाऊन जे पोहोचला. 31 झाल्यात. अजून 35 धावा
इथे जिंकण्यासाठी बनवायच्या बाकी राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बॉल द्या, अजून बॉल द्या मैदानाच्या. रणसंग्राम क्रिकेटचा अगदी आपण सातत्याने पाहतोय, पण गेली 5-6 वर्ष अगदी राजकीय स्तरावरती खळबळ अगदी लागली गेली होती की इलेक्शन केव्हा चालू होणार, निवडणूक केव्हा चालू होणार, आणि ही सगळी काय गडबड असताना आज मोहनदादा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रणधुमाळी राजकीय सुद्धा अगदी खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते. हां, जुने चेंडूत 31 वरती धापलं की अजूनही 35 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. मॅच खूप जबरदस्त होणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. दोन्ही टीम अगदी आपण पाहतोय पॉवरफुल आहेत. एका बाजूला धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी हा संघ निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय, आणि एका बाजूला हरेश्वर क्रिकेट क्लब करजोली आर्या. हे दोन्ही संघ अतिशय पॉवरफुल आहेत. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय, तिथे चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता, आणि त्या दरम्यान एक सिंगल आली. एका सिंगलच्या रुपये धापलक करतो अवसंख्य 32 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये हा धापलक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाचं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. 6वा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे, शेवटचा दिवस आहे. गेली 5 दिवस येणाऱ्या प्रत्येक समालोचकाने आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. इथे चेंडू डाट येतोय, चेंडू येतोय निर्ध. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ज्यांचं योगदान आहे त्यांचाही नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण म्हणतो ना, क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी भरवल्यात ही सुद्धा माणसं आहेत, काम करणारी सुद्धा माणसंच आहेत, आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तो त्याच्याकडून कुठली ना कुठली तरी गोष्ट राहिली जाणार आहे, राहून गेली पण असेल. त्यामुळे नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहत असेल तर मनापासून त्यांची मी अगदी माफी मागतो. मोठ्या मनाने तुम्ही आम्हाला सगळेजण माफ करताल. डॉट बॉल आलाय, धाबराच्या धावत संख्या 32 आहे, अजून 34 बनवायचे. परत एकदा खोलपट टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑफला खेळला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल येईल. धाबराच्या धावत संख्या असेल 33 धावा. वांगुडी नगरीचे असणारे सरपंच आदरणीय दत्ताशेठ दुर्डे साहेब काल उपस्थित होते, आजही उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी आदरणीय सागर घावटे यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याबरोबर पवन मल्लाव ते या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनापासून स्वागत. आणि मोठी विकेट आली आहे, भरत दादाची विकेट, मोठी विकेट, फलंदाज होईल बाद. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी आदरणीय अनुपशेठ भंडारे साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळालेलं आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय 3 षटकं संपली, 2 बाद 33 धावा दाबरकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 12 चेंडूमध्ये अजून 33 धावा पडवायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 33 झाल्यात, 12 चेंडूमध्ये 33 धावा संख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी जो करायचा आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या मैदानाच्या दिशेने खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते. अमोल तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षण चांगलं झाले. ह्या धावा वाचवणं करजुले आर्या संघासाठी खूप फायदेशीर ठरताना पाहायला मिळणार आहे. विशाल इथे धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना अगदी आपण पाहिलं होतं, परंतु नकार दिला गेला. क्षेत्ररक्षण खूप
अप्रतिम होताना पाहायला मिळालं. चेंडू आला डॉट 11 गेंदे 33 रन. 11 चेंडू 33. परत एकदा उजव्या हाताने. हो भन्नाट वेग आहे. अजून एक चेंडू डॉट आलाय. अमोल गागरेची कामगिरी अगदी आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतोय. अफलातून कामगिरी आहे. जबरदस्त कामगिरी. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. मॅच सहजही संपणार नाहीये. काय करमत होणार आहे. टॉप 4 मध्ये पोहोचायचे. सेमीफायनलला पोहोचण्यासाठी तगमग आहे. फुल टॉस आणि इथे अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय अमोल गागरे. जबरदस्त कामगिरी. आयकॉन विशाल निगोटला होणारी ही कामगिरी आहे. ती 30 वरती 10 फलक. लाखोपटचे 3 चेंडू डॉट. 12 चेंडू 33चा सामना. 9 चेंडू 33 वरती आलाय. कुछ करना होगा विशाल निगोट को. यावेळेस थोडासा मिस्टॅम फटका परत एकदा आपण पाहिला आहे. चेंडूने दिशा बदलली. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आणि तिथे विशाल पोहोचला. 2 धावा. दोन धावा आल्यात आणि अजून आता मॅच बाकी राहील. शेवटचे 8 चेंडू बनवायचे 31 धावा. यहां जीतना मुश्किल नहीं और आसान तो नहीं. जिंकणं सोपं नाहीये. पाहूया मैदानाच्या आतमध्ये इथे काय करामत होणार आहे. शेवटचे 8 चेंडू बाकी राहिले. 31 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. अमोल तयार. वाह हेलिकॉप्टर शॉट तर खेळला. 2 क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली झालाय. सुंदर असा झेल आणि संपलाय विशाल निगोटचा खेळ. बिग विकेट. फलंदाज बाद. काय विकेट त्याला पाहायला मिळाली. विशाल निगोट इथं आयकॉन बाद होताना पाहायला मिळाला. एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली असेल. तिथे एक सिंगल होती. तिथं डबल आली आणि त्यानंतरची चिडचिड थोडीशी आपण पाहिली होती. जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये अर्थात सेमीफायनल दाखल होणार आहे. पायथ्या मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ जाऊन जे पोहोचणार या स्पर्धेच्या सेमीफायनलला. देवाश्री वॉरियर संघ निश्चितप्रमाणे या स्पर्धेच्या चिठ्ठी पद्धतीनुसार टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. यातला एक संघ पोहोचणार आहे. यानंतरचा एक संघ पोहोचणार आहे विजेता. आणि पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात जो संघ पराभूत होणार आहे त्यांच्यामध्ये एक मॅच होणार आणि तिथे अजून एक संघ टॉप 4 मध्ये आणि लाखोपटचे 2 पराभव या स्पर्धेतला 5वा. हा या स्पर्धेचा आजच्या दिवसभरातला फॉर्मॅट असणार आहे. थोडीशी चिडचिड झाल्यानंतर सुद्धा अगदी शांत डोक्याने म्हणजे अमोल गागरेचे आपण ताणताना पाहिला होता. पण तरी समस्येवरती उपाय शोधला गेला आणि विशाल निगोटची विकेट मिळवताना पाहायला मिळाला. अमोल तयार. यावेळेस शॉट अंपूल खूप पुढे आला होता. आयकॉन रोहित. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. धावबादची संधी आणि फलंदाज धावबाद. रणजित टिंगरे धावबाद. थँक्यू. अमोल गागरेचं कौतुक करावं लागेल. या षटकात अमोल गागरेने धावा खर्च केल्यात फक्त 3 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अमय शेवाळे
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतोय. यानंतर जितेन शेळके आपण तयारीमध्ये राहा क्षेत्ररक्षणासाठी. आणि अमित दादांना विनंती राहील, अमित तापकीर सर आपले फलंदाज आपण रेडी ठेवायचे यानंतरच्या मॅचमध्ये. शेवटच्या षटकासाठी या दरम्यान एकदा आपण पाहतोय गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्ग संदीप गावडेला आपण निश्चितप्रमाणे या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया संदीप गावडे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी करणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 30 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पलांडे पी मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतोय. प्रवीण पलांडे इथे संघाला कशा प्रकारे विजयाच्या दिशेने आगेकूच करून देतोय हे पाहिलं खूप मजा आहे. पाहूया 6 चेंडू आणि बनवायचे 30 धावा. संदीप गावडे तयार आहे. यावेळेस पुढचा चेंडू पहिलाच अगदी आपण पाहिल्या पुढच्या षटकातला आणि येतोय डॉट बॉल. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे अजून 30 धावा. 5 षटकारांची गरज है. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करता है. मान लो तो हार है और ठान लो तो जीत है. मी काय निर्भर करते तुमच्या मनावरती. बिघड केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. एक तर आलाय, 4 बाकी राहिलेत. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 बनवायच्या 24 धावा. हिम्मत दमबडीचीच आणि प्रवीण पलांडेला आज हिरो बनण्याची संधी आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल आज प्रवीण पलांडेला. परत एकदा बिघड केलाय लाखोपतचा दुसरा चरण. थँक्यू डीजे. 12 चेंडू 33 हा सामना होता. सामना आला होता 6 चेंडू 30. पहिला चेंडू आलेला डॉट. मॅच बाकी राहिली होती 5 चेंडू 30 आणि पुढच्या 2 चेंडूवरती 2 षटकार येताना पाहायला मिळालेत. आणि आता सामना बाकी राहिलाय. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचे आहेत 18 धावा. हिम्मत मत खोना, अभी बहुत आगे जाना है. हिम्मत मत खोना, अभी बहुत आगे जाना है. जिन्होंने कहा था ये तेरे बस की बात नहीं, बस उन्हें को करके दिखाना है. तीन चेंडू 18. गोलंदाजीवरती तयार. 3 चेंडू 18. ओ इथं अगदी आपल्याला पाहायचं आहे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. प्रयत्न केला गेला होता आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावबादचा प्रयत्न आणि फलंदाज होईल. धावबाद अमय शेवाळे 0 वर बाद. समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय प्रेक्षक गॅलरीमध्ये आमचे तेजस घावटे प्रेक्षक गॅलरीमध्ये आलेले आहेत. तेजस घावटे मैदानाच्या आतमध्ये मॅच जरी अगदी रोमांचक चालू असेल तरी अगदी आपण पाहतोय तेजस घावटेंचं काम जे आहे हे अतिशय सुंदरत्या पार पाडताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 2 बनवायच्या 17 धावा. तेजस घावटे आणि तेजस शेंडगे यांचं काम तेजस्वी आहे. दोघांनाही मनापासून धन्यवाद. कुपन लकी ड्रॉचे निश्चितप्रमाणे आपल्यापर्यंत जे पोचले जात आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. 2 गेंदे 17 रन. गोलंदाजीवरती संदीप तयार आहे. यावेळेस परत एकदा बिघड केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार आहे. 6 रन.
शेवटचा एक चेंडू बाकी राहिलाय. शेवटचा एक चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. इथे काहीतरी चमत्कारच संघाला विजय मिळवून देऊ शकतो. एक चेंडू 11 धावा. आणि इथे हा सामना जिंकलाय हरेश्वर स्पोर्ट्स क्लब कर्जुले हरिया. मयूरशेठ गोरे यांच्या मालकीचा संघ इथे सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. टीमचं मनापासून अभिनंदन. चला पारगाव टीमला विनंती राहील आपण लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये घेऊन चला. शेवट अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये होताना पाहायला मिळाली. प्लेअर ऑफ द मॅच आणि या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आहे